नाव गौरीशंकर उर्फ ऑटो शंकर. जन्म 21 जानेवारी 1955. मृत्यू 27 एप्रिल 1995. मृत्यूचं कारण मरेपर्यंत फाशी. रेप, ॲबडक्शन्स, सेक्स रॅकेट, स्मगलिंग, मल्टिपल मर्डर्स अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला आणि 1980च्या दशकात मद्रासमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला ऑटो शंकर ही साऊथच्या क्राईम वर्ल्डमधली सगळ्यात कॉम्प्लिकेटेड म्हणता येईल अशी एक केस. एक साधा रिक्षावाला ते पोलिसांना आणि राजकारण्यांनाही आपल्या खिशात घालणारा कोल्ड ब्लडेड गँगस्टर हा ऑटो शंकरचा प्रवास नेमका कसा झाला जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेढेकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला माहितीच आहे, या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असते एक नवीन हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी क्राईम केस आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन. आजच्या एपिसोडची सुरुवात करण्याआधी मला तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद द्यायचे, थँक्यू म्हणायचं आहे. कारण याआधीच्या तिन्ही एपिसोड्सला मराठी क्राईम कथेच्या तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नवीन एपिसोड करायला मलाही नवीन एनर्जी मिळालेली आहे. सो आपण आजच्या एपिसोडची सुरुवात करणार आहे थेट 1970 आणि 80च्या दशकातल्या मद्रासमधनं, म्हणजेच आताच्या चेन्नईमधनं. तुम्हाला माहिती आहे, 1990मध्ये तमिळमध्ये एक फिल्म आलेली, त्याचं नाव होतं पुलन विसरा नाही. तर त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 1995मध्ये हिंदीत रावणराज अ ट्रू स्टोरी ही अजून एक फिल्म आली. या दोन्ही फिल्ममध्ये काय साम्य माहिती आहे? त्या दोन्ही प्रचंड हिट झाल्या हे तर एक आहेच, पण त्या दोन्ही फिल्म्स ऑटो शंकरच्या क्राईममधल्या काळ्या कुट्ट कारकिर्दीवर आधारित होत्या. आधीच्या या 2 फिल्मचं हे तगडं रेकॉर्ड बघून मग झी5नंही 2018मध्ये तमिळमध्ये 10 एपिसोड्सची ऑटो शंकर ही वेब सिरीज रिलीज केली आहे. डिसेंबर 1988ची संध्याकाळ होती एक, आणि या संध्याकाळी शुभलक्ष्मी उर्फ सुब्बू नावाची एक 16 वर्षांची मुलगी चेन्नईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तेव्हा तिला प्रचंड धाप लागलेली, तिचा श्वास फुललेला आणि लिटरली भीतीने तिची बोबडी वळलेली. पोलिसांनी तिला आधी शांत केलं, पाणी दिलं, आणि नंतर जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिने हळूहळू घडलेला सगळा प्रकार सांगितला. झालं असं की त्या दिवशी ती घरी संध्याकाळी आईसोबत स्वयंपाक करत होती. तेव्हा आईला अचानक आठवलं की काहीतरी सामान कमी आहे, तेल, मीठ काहीतरी, म्हणून तिला तिन्ही सांजेचं बाजारात पाठवलं ते वस्तू आणायला. ती जेव्हा गेली तेव्हा अंधार पडायलाच लागलेला आणि येताना तर पूर्णच अंधार पडलेला. तर येताना त्यांच्या घराजवळ एक अंधारा असा पॅसेजवर बोळ होता. तिथनं येताना तिने पाहिलं की एक रिक्षा तिला खूप जवळनं क्रॉस झाली आणि त्यात 2-3 असे गुंड दिसतील असे आडदांड लोकं बसलेले. तर तिला भीती वाटली ऑब्व्हियसली, आणि दुर्दैवाने तिची भीती खरी ठरली. कारण ती रिक्षा थोडीशी पुढे जाऊन थांबली आणि जेव्हा ती त्या रिक्षाच्या बाजूनी जायला लागली तेव्हा त्यातल्या बसलेल्या त्या लोकांनी, त्या गुंडांनी तिला बळजबरी आतमध्ये खेचलं. ते तिला किडनॅप करणार आहेत हे तिलाही कळून चुकलं. त्याच्यामुळे जीवाच्या आकांताने तिने झटापट करायला सुरुवात केली आणि कसं तरी करून ती तिथनं रिक्षातनं बाहेर पडली. बाहेर आल्या आल्या ती पळायला लागली आणि जोरजोरात आरडाओरडा केला. त्याच्यामुळे ते गुंड त्या रिक्षातनं पळून गेले. अंधार खूप असल्यामुळं तिला काही रिक्षाचा नंबर वगैरे काही नोट डाऊन करता आला नव्हता. पण त्या गुंडांच्या बोलण्यात सारखं एक नाव येत होतं. तिनं नीट आठवून ते नाव जेव्हा पोलिसांना सांगितलं तेव्हा पोलिसांच्या ऑफिशियल रेकॉर्डमध्ये हे नाव पहिल्यांदाच येणार होतं. ते नाव होतं ऑटो शंकरचं. टोकाच्या गरिबीमुळं माणसं क्राईमच्या दलदलीत उतरतात हे खरं असलं तरी एखादा क्रिमिनल विकृत आणि कमालीचा क्रूर होण्याची कारणं बऱ्याचदा त्याच्या करपलेल्या बालपणात सापडतात. गौरीशंकरचा जन्म 21 जानेवारी 1955 रोजी तमिळनाडूत वेल्लोरमध्ये झाला. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांची आधीच 2 लग्न झाली होती. पण असं असतानाही ते सगळ्यांना वाऱ्यावर सोडून तिसऱ्याच एका बाईसोबत ओडिसाला निघून गेले. हे कमी म्हणून की काय, शंकर टीनेजर असताना त्याची जन्मदात्री आईही ती काम करायची तिथल्या मालकासोबत नवीन संसार थाटायला गेली. अशा प्रकारे ट्रॉमॅटिक चाइल्डहूडचे आघात सहन करत शेवटी 1974मध्ये शंकर पोटाची खळगी बुजवण्यासाठी
चेन्नईमध्ये म्हणजेच तेव्हाच्या मद्रासमध्ये आला. शंकरला लहानपणापासून फिल्मची प्रचंड आवड होती आणि त्याला काहीही करून कॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमायचं होतं. त्याची हिरो व्हायची इच्छा होती आणि त्याच्यावर फिल्म्सचा खूप जास्ती प्रभाव होता. त्याची चित्रकलाही चांगली असल्यानं आल्यावर सुरुवातीला त्याने काही काळ पेंटर म्हणून काम करून पाहिलं. तो त्यावेळी फिल्मची पोस्टर्स रंगवायचा. पण आवडीच्या या कामातून त्याला 2 वेळेची भाकरी काही मिळत नव्हती. एकदा त्यानं तो राहायचा त्या मद्रासमधल्या पेरियार नगर एरियातल्या दुकानदाराला उधारीवर तांदूळ मागितला. दुकानदारानं जेव्हा त्याला नकार दिला, तेव्हा त्याचा त्याला भयंकर राग आला आणि तो त्याच्यावर सरळ चालून गेला. त्यानं दुकानदाराला तर मारलंच, पण त्याच्या दुकानाचंही नुकसान केलं. या प्रकाराला ना त्या दुकानदारानं विरोध केला, ना तो शंकरच्या विरोधात पोलिसांमध्ये गेला. त्याउलट शंकरनंच त्याच्या दुकानात घुसून त्याचा पार महिनाभराचा किराणा भरून घेतला आपला आणि तो तिथनं बाहेर पडला. या प्रकारामुळं काय झालं, की शंकरची भीड चेपली आणि आपण कुणालाही नडू शकतो, आपलं कुणी काही उखडू शकत नाही, असं त्याला वाटायला लागलं. त्यानंतर त्यानं आपल्या आयुष्याची लाईन बदलली, ती कायमचीच. चेन्नईमध्ये पहिले काही दिवस छोटी-मोठी कामं केल्यावर आणि सायकल रिक्षा चालवल्यावर मग त्यानं स्वतःची रिक्षा घेतली. या ऑटोमुळं आणि तिचा वापर सगळ्या गैरकामांसाठी केल्यामुळंच तो पुढच्या काळात ऑटो शंकर म्हणून कुप्रसिद्ध झाला. त्यावेळी तमिळनाडूत एम-जी-आरचं म्हणजेच एम-जी रामचंद्रन यांचं सरकार होतं. या सरकारनं राज्यात दारूबंदी लागू केली होती. पण यामुळं दारूचा काळा बाजार जोरात सुरू झाला होता. एकदा शंकरला पोलिसांनी अडवलं आणि त्याच्या रिक्षेत काही माल सापडला नाही, तरीही त्याला दमबाजी करत त्याच्याकडून पैसे उकळले. यातूनच त्याला रिक्षातून अवैध दारू ट्रान्सपोर्ट करण्याची आयडिया सुचली. ऑटोतून कोणी दारू नेईल अशी शंका तेव्हा पोलिसांनाही येत नसल्यानं किंवा पुढच्या काळात पोलिसांना रीतसर मॅनेज केल्यानं शंकरचा या धंद्यात चांगलाच जम बसला. पण शंकरला एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. टुरिस्ट स्पॉट म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेन्नईजवळच्या महाबलीपुरममध्ये त्या काळी सेक्स रॅकेट खूप जोरात सुरू होतं. सेक्स ट्रेड खूप जोरात सुरू होता. शंकरच्या रिक्षातूनही अनेकदा सेक्स वर्कर्स प्रवास करायच्या. यातूनच शंकर स्वतः या नवीन धंद्यात उतरला. दारूच्या धंद्यापेक्षा यात रिस्कही कमी होती. त्याचा धाकटा भाऊ मोहन, मेव्हणा एल्डिन आणि बाकी साथीदार म्हणजेच शिवाजी, जयवेलू, राजारामन, रवी, पलानी आणि परमसिवम यांच्या जोरावर तो पेरियार नगर आणि तिरुवन्मयूर एरियाचा मोठा दादा बनला. रिक्षातून सेक्स वर्कर्सशी ने-आण करण्याचं काम सोडून मग त्यानं स्वतः पेरियार नगर आणि एल-बी रोडवर लॉज सुरू करत स्वतःचे रीतसर कुंटणखाने सुरू केले. म्हणजे इथपर्यंत ऐकल्यावर तर आपण खरंच वाटतं असं की कुठल्यातरी फिल्मचीच गोष्ट आहे. म्हणजे एक रिक्षावाला थेट भाईगिरीत, दादागिरीत उतरतो, वेश्या व्यवसाय सुरू करतो, स्वतःची गँग बनवतो आणि या कशालाही पोलीस किंवा त्यावेळेचं जी काही लॉ अँड ऑर्डर आहे, ते काही आक्षेप घेत नाहीत. हे सगळंच खूप शॉकिंग आहे. पण यामागे एक कारण असंही आहे असं म्हणतात, की त्यावेळचं चेन्नई, मद्रास हे खूप छोटं होतं. म्हणजे महाराष्ट्रातली जशी शहरं आहेत, ते त्या काळची तसंच तेही तेव्हा खूप छोटं होतं आणि हा जो कुठला परिसर आहे, तर तो तसा आउटस्कर्टमध्ये होता. त्यामुळे ते सिटी पोलिसच्या लिमिटमध्ये येत नव्हतं. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी ऑटो शंकरच्या पथ्यावर पडल्या. वेश्या व्यवसायासाठी आहेत त्या जागा कमी पडायला लागल्यावर मग त्यानं स्वतःच्या मालकीचं एक मोठं वेश्यालय उघडायचं ठरवलं. पेरियार नगरमधल्या सरकारी मालकीची एक पडीक जमीन मग त्यानं आपल्या भावाच्या नावे ₹10,000 विकत घेतली. आधी शेड आणि नंतर पक्कं बांधकाम करत त्यानं तिथं राजरोसपणं कुंटणखाना सुरू केला. इथं डांबून ठेवलेल्या आणि त्याच्या अत्याचारातून वाचलेल्या बऱ्याच मुलींची साक्ष नंतर त्याच्या विरोधात महत्त्वाची ठरली. हाईट म्हणजे ऑटो शंकरनं या कुंटणखान्याची मोठ्या थाटात वास्तुशांती केली आणि या समारंभाला पोलीस दलातले काही वरिष्ठ उपस्थित होते. इतकंच नाही तर त्याच्या या लॉजमध्ये स्थानिक राजकारणी, पोलीस आणि फारसे प्रसिद्ध नसलेले कॉलिवूडमधले त्यावेळचे हिरो पण त्यांचं नियमित येणं-जाणं सुरू होतं. यानंतर मात्र शंकरनं जे काही केलं ना, त्यानं मात्र सगळं चेन्नई हादरून गेलं. 1980च्या उत्तरार्धात चेन्नईमध्ये बीचजवळच्या छोट्या-छोट्या गावातून 15 ते 30 वयोगटातल्या मुली एकाएकी बेपत्ता व्हायला लागल्या.
या सगळ्या मुली एकतर गरीब घरातल्या होत्या. जेव्हा त्यांचे आई-बाप मुलींच्या काळजीनं पोलिसांकडे जायचे, तेव्हा तुम्हीच मुलींना विकलं असेल किंवा त्या त्यांच्या मर्जीनं पळून गेल्या असतील, असली काही-बाही कारणं देत पोलिसही त्यांना हाकलून द्यायचे. अशा 1-2 नाही, तर किमान 9 मुली या काळात गायब झाल्या, ज्यांचा आजपर्यंत काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे इतक्या किडनॅपिंगच्या केसेस होऊनही आजपर्यंत त्या ऑटो शंकरच्या क्राईमच्या ऑफिशियल रेकॉर्डमध्ये आलेल्या नाहीयेत. यालाही कारण पोलीस आणि राजकारण्यांसोबतची त्याची मिलीभगत आहे, असं म्हणलं जातं. त्याला नंतर अटक होऊन फाशीची शिक्षा झाल्यावर नखीरन या तमिळ मॅगझिननं त्याच्या मुलाखती घेत त्याचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. यात त्यानं स्वतः कधीही उघड न झालेले हे क्राईम्स कबूल केले आहेत. त्यानं त्याच्या स्वतःच्या वासनेसाठी तसंच त्याच्या हाय प्रोफाईल क्लायंट्सकडून आलेल्या डिमांडमुळं शहराच्या वेगवेगळ्या भागातून आपल्या साथीदारांच्या मदतीनं मुली पळवायला सुरुवात केली होती. मद्रास रेल्वे स्टेशन, एग्मोर स्टेशन, बस स्टँड यासारख्या गर्दीच्या ठिकाणी गरिबीला कंटाळून किंवा शहरात काहीतरी कामधंदा शोधायला नाहीतर मग पिक्चरमध्ये काम मिळेल या आशेनं आलेल्या अजाण मुलींना तो अचूक हेरायला लागला. आधी मदतीचं नाटक करून मग मारहाण करत तो त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायला लागला. पुढे पुढे तर त्याची आणि त्याच्या साथीदारांची मजल बळजबरी मुलींना पळवण्यापर्यंत झाली. यावेळीही त्याच्या मदतीला त्याची ऑटो होतीच. एक गरीब बिचारा रिक्षावाला असल्याचं नाटक करत तो मुलींना रिक्षात घ्यायचा आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्याऐवजी काहीतरी बहाणा करून तो त्यांना तिरुवान्मयूर इथल्या त्याच्या अड्ड्यावर घेऊन जायचा, जिथून जिवंत परतण्याचा कोणताही मार्ग नसायचा. या मुलींवर अनन्वित अत्याचार केल्यावर त्यांना मारून त्यांची प्रेतं बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची म्हणे त्याची मोडस ऑपरेंडी होती त्या काळी. अशा या विकृत गुन्हेगाराला पाठीशी घालणारी त्यावेळची सगळीच यंत्रणा किती सडलेली असेल याचा विचारही करवत नाही. पण हाईट म्हणजे इतके गुन्हे करूनही त्याचा पापाचा घडा अजून काही भरला नव्हता. त्याच्या हातून आणखी बरेच खून व्हायचे होते. विशेष म्हणजे ऑटो शंकर इतका भयंकर असला तरी पेरियार नगरमधल्या स्थानिकांमध्ये आणि त्याच्या कुटुंबांसाठीही तो एखादा मसिहा होता. अडल्या नडलेल्याला मदत करणारा दानशूर रॉबिनहूड म्हणून तो प्रसिद्ध होता. त्यामुळंच नंतर वरून दट्टे येऊन त्याला कडक शिक्षा झाली नसती, तर त्याच्या प्रसिद्धीमुळं, सिस्टीमला अगदी सहज मॅनेज करण्याच्या वृत्तीमुळं आणि राजकारण्यांशी असलेल्या कॉन्टॅक्ट्समुळं तो मिनिस्टर झाला असता, असं म्हणलं जातं. बघता बघता ऑटो शंकरच्या वेश्या व्यवसायाचा व्याप बराच वाढला. एल-बी रोडवरच्या भिकार लॉजेसपासून ते तो आता पार 5 स्टार हॉटेलमध्येही मुली पुरवू लागला होता. त्यानं मग शशी नावाचा कॅशियर कम बाउन्सर आणि कलेक्शन एजंटही नेमला. या शशीचा नंतर पोलिसांना आपल्या तपासात साक्षीदार म्हणून उपयोग झाला. एखाद्या नरभक्षक जनावरासारखी शंकरला आता रक्ताची आणि वासनेचीही चटक लागली होती. त्यात आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही ही गुर्मी त्याला होतीच. अशातच त्याची नजर माउंट रोडवरच्या पाल्स कॅबरे इथल्या ललिता नावाच्या एका डान्सरवर पडली आणि आधीच त्याची 2 लग्न झालेली असूनही तो तिच्या कंप्लीट प्रेमात पडला. पण तिला शंकरमध्ये अडकायचं नव्हतं. त्यामुळं ती शंकरच्याच एका जवळच्या साथीदारासोबत सुदलई मुथ्थूसोबत पळून गेली. यामुळं मात्र शंकर संतापानं बेभान झाला. त्याचं ते रूप त्याच्या साथीदारांनीही कधीच बघितलं नव्हतं. त्या दोघांनाही पार पाताळातून शोधून काढण्याचा पण त्यानं केला आणि खरंच तो त्या दोघांपर्यंत पोचलाही. त्याच्या गँगमधल्या एका गुंडानं नंतर दिलेल्या स्टेटमेंटनुसार शंकरनं आधी कॉम्प्रोमाइजचं नाटक करत त्या दोघांनाही आपल्या पेरियार नगरमधल्या अड्ड्यावर बोलवून घेतलं. हो नाही करत ते तिथं आल्यावर त्यानं लाथाबुक्क्यांनी तुडवत आधी ललिताला मारलं. पण तरीही त्याचा राग शमला नव्हता. त्यामुळं त्यानं तिचे तुकडे करत तिला पेरियार नगरमधल्या एका प्लॉटमध्ये पुरलं. शंकरसोबत गद्दारी केलेल्या सुदलाईला आणखी भयाण मरण यायचं होतं. ते कळून चुकलेला सुदलाई हातापाया पडत शंकरकडे दयेची भीक मागत होता. त्यावर शंकर त्याला शांतपणे आपल्या भावाच्या घराच्या गच्चीत घेऊन गेला आणि तिथं त्यानं त्याला जिवंत जाळलं.
त्याची झालेली राख-रांगोळी नंतर समुद्रात फेकून दिली. कुणी त्याचे अंत्यसंस्कार करायचे म्हणले, तरी त्याला राखही मिळणार नाही, याची त्यानं जणू खबरदारीच घेतली होती. सुदलाईच्या भयाण किंकाळ्यांनी पेरियार नगरचा तो संपूर्ण परिसर हादरून गेला. आपल्या जवळच्या दोघांना असा हाल-हाल करून मारल्यावर तर ऑटो शंकरचा तापट स्वभाव आणखीनच वाढला. एके दिवशी त्याच्या लॉजवर आलेल्या दोघा-तिघांशी त्याचा वाद झाला. झालं असं, की 2-3 तरुण पोरं त्याच्या एल-बी रोडवरच्या लॉजमध्ये आलेली आणि त्यांना तिथल्या एका मुलीला घेऊन बाहेर जायचं होतं. यातूनच त्यांना आपल्या एल्डन आणि शिवाजी या साथीदारांसोबत मिळून संपत, गोविंदराज आणि मोहन या तिघांचा भोसकून खून केला. त्यानंतर एका बंद घरातल्या भिंतीत त्या तिघांची प्रेतं चिणली. या प्रकरणानंतर मात्र फायनली ऑटो शंकरचा पापाचा घडा भरला असं म्हणायला वाव आहे. पण यामागेही तत्कालीन बदलती राजकीय समीकरणं कारणीभूत ठरली. तामिळनाडूत एम-जी-आरचं सरकार पडलं आणि त्यानंतर माजलेल्या अनागोंदीमुळं तिथं राष्ट्रपती राजवट लागू झाली. यावेळी तामिळनाडूत गव्हर्नर म्हणून आलेले पी-सी अलेक्झांडर हे ऑटो शंकरचा जणू कर्दनकाळच ठरले. तमिळनाडूनंतर अलेक्झांडर हे बरीच वर्ष महाराष्ट्राचेही गव्हर्नर झाल्यानं आपल्या सगळ्यांनाही ते परिचित आहेत. अलेक्झांडर हे गव्हर्नर होण्यापूर्वी आय-ए-एस अधिकारी होते आणि त्यांची प्रशासनावर चांगलीच पकड होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्याकडं प्रिन्सिपल सेक्रेटरी ही पॉवरफुल पोझिशन होती. त्यामुळं अलेक्झांडर यांनी जेव्हा गव्हर्नर पदाची सूत्रं हाती घेतली आणि त्यांच्या कानावर जेव्हा चेन्नईमध्ये राजरोसपणे सुरू असलेले गुन्हे गेले, तेव्हा त्यांनी पोलिसांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचे आदेश दिले. नेमका हा विषय त्यांच्यापर्यंत कसा गेला याबद्दलही मतमतांतरं आहेत. काही रिपोर्ट्सच्या मते शंकरनं वादावादीतून ज्या तिघांचे मुडदे पाडले होते, त्यापैकी कुणाच्या तरी आईबापांनी थेट राज्यपालांचे दरवाजे ठोठावले, तर काही बातम्यांच्या मते ऑटो शंकरनं किडनॅप केलेल्या मुलींचे पालक एकत्रितपणे अलेक्झांडर यांच्याकडे गेले. कारण कोणतंही असो, गव्हर्नरांनी या सगळ्या मिसिंग कंप्लेंटची गंभीर दखल घेत तेव्हाचे तमिळनाडूचे डी-जी-पी जाफर अली यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळं इतके दिवस ढिम्म असलेली पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. या पोलीस तपासात आरी या कॉन्स्टेबलनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आरी हा शंकरच्याच एरियातला होता आणि त्याला त्या एरियाची आणि शंकरच्या सगळ्या धंद्यांचीही खडानखडा माहिती होती. असं म्हणतात की शंकरला स्वतःबद्दल जेवढं माहिती नसेल, तितकं आरीला शंकरबद्दल माहिती होतं. इथं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की कुठल्याही फिल्ममध्ये एस्पेशली बॉलिवूडच्या कॉन्स्टेबलचं जे काही कॅरेक्टर असतं ना, ते खूप असं कॅरिकेचरसारखं केलेलं असतं. तर प्रत्यक्षात असं नसतं. उलट कॉन्स्टेबल जे असतात, त्यांचं लेगवर्क खूप मस्त असतं, उत्तम असतं आणि त्यांचे इन्फॉर्मरचं नेटवर्क खूप स्ट्राँग असतं. तर आरीच्या मदतीनं पोलिसांनी आधी शंकरच्या साथीदाराला अटक केली. थर्ड डिग्री लावल्यावर शंकरसोबत केलेले सगळे खून आणि त्या सगळ्या बॉड्या त्यांनी कुठे-कुठे पुरल्या किंवा त्यांचं काय केलं, हे सगळं तो मनुष्य ओकला. या तपासात ललिताची पहिल्यांदा बॉडी पोलिसांना मिळाली. ती कुठे मिळाली माहिती आहे? तर शंकरनंच बांधलेलं एक घर होतं आणि ते घर त्यानं एका विधवा बाईला रेंटवर दिलेलं. तर त्या घराच्या जमिनीत त्याला पोलिसांना ललिताची बॉडी सापडली आणि त्याच्यानंतर लगेच त्या 3 जे कोण मुलं होती ज्यांच्या वादावादीतून त्यानं त्यांचा खून केलेला आणि भिंतीत चिणलेल्या असं आपण म्हणलो मागे, त्या बॉड्याही मिळाल्या. यामुळे फक्त चेन्नईमध्येच नाही, तमिळनाडूतच नाही, तर पूर्ण देशात खळबळ उडाली. त्याच्यामुळं शेवटी शंकरला अटक झाली आणि त्याच्यावर रीतसर केस दाखल होत त्याला त्यातून फाशीची शिक्षा झाली. त्याच्या गुन्ह्यांची विकृती, निर्ढावलेपण विचारात घेता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानंही त्याच्या दयेचे अर्ज फेटाळले. पण हे सगळं इतकं साधं सरळ झालं नाही. कारण तो शंकर होता, ऑटो शंकर. त्याच्यावर केस सुरू असतानाच जेलमध्ये त्यानं काहीतरी सेटिंग लावलं पोलिसांसोबत आणि तो त्याच्या साथीदारांसोबत चक्क पळून गेला जेलमधनं. त्यानंतर पोलिसांनी त्याला पार ओडिसातून अटक केली आणि परत
तमिळनाडूत चेन्नईला आणलं. त्यानंतरची मात्र पुढची 7 वर्ष फाशीची वाट बघत तो सालेम जेलमध्ये होता. शंकरनं आपल्या सगळ्या काळ्या कारनाम्यांची डायरी मेंटेन केलेली, तसंच त्याच्या लॉजवर अय्याशी करायला येणाऱ्या पॉलिटिशियन्सचे आणि पोलिसांचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगही चोरून केलेलं. यामागे त्याचं कारण असं होतं, की पुढे जाऊन चुकून-माकून जर कोणी उलटलं त्याच्यावर, तर त्याला ब्लॅकमेल करायला त्यांना हे सोपं पडलं असतं. पण हे सगळे पुरावे पोलिसांना आयतेच हाती मिळाले आणि त्याच्यामुळं किमान 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. तर एस-पी रँकच्या एका अधिकाऱ्याला दीर्घ रजेवर पाठवत नंतर सस्पेंड करण्यात आलं. पण यातले बहुसंख्य पुरावे मिटवण्यात आल्याचं कळतं. त्यामुळं एकाही राजकारणाला थेट अशी झळ पोचली नाही. पण याचा अर्थ शंकरसोबत केलेली त्यांची सगळी पापं लपवण्यात ते यशस्वी ठरले असं होत नाही. नकीरन या चेन्नईतल्या प्रमुख अग्रणी साप्ताहिकाचा यामध्ये मोठा वाटा होता. हे सगळं एक्सपोज करण्यामध्ये. शंकरचं सगळं जे काही त्याच्या गुन्ह्यांची कुंडली आहे आणि पॉलिटिशियन्स आणि पोलिसांसोबतचं त्याचं नेक्सस जे होतं सगळं, तर ते नकीरननी खूप मोठा वाटा उचलला. काय झालं त्याचं, की शंकर जेव्हा जेलमध्ये होता आणि त्याला एका पॉइंटला कळून चुकलं, की आपण यातनं सुटणं अशक्य आहे, अवघड आहे. तेव्हा त्यानं त्याची जी काही डायरी, अजून एक डायरी होती, ती डायरी, काही कागदपत्र ही गुपचूपपणे, गुप्तपणे नकीरनच्या संपादकांना पाठवली. यामुळं अनेकांचं पितळ उघडं पडणार होतं. एवढा काय-काय त्यात मालमसाला ठासून भरलेला होता. नकीरन हे तसं डेअर डेव्हिल साप्ताहिक म्हणून ओळखलं जायचं तेव्हा. त्याच्यामुळे कुठल्याही पॉलिटिकल प्रेशरची पर्वा न करता त्यांनी थेट त्याची न्यूज सीरीज सुरू केली. तसंच ऑटो शंकरची जेलमध्ये खास मुलाखत घेण्यातही त्यांना यश आलं असं म्हटलं जातं. यामुळे झालं असं, की नकीरन या साप्ताहिकाचा खप तिपटीनं वाढला. तसंच डायरी एका कैद्याची हे शंकरचं आत्मचरित्रपर पुस्तकही आपण लवकरच छापणार असल्याचं जाहीर करत नकीरननं एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळं संतापलेल्या आणि धास्तावलेल्या AIADMKच्या नेत्यांनी जयललिता यांच्या आदेशावरून सेशन्स कोर्टात संपादकांविरोधात गुन्हा दाखल केला. जयललिता यांनी डूख धरल्यानं या काळात नकीरन विरोधात तब्बल 211 केसेस फाईल करण्यात आल्या. 1988-89 मध्ये असंख्य तरुण मुलींचं किडनॅपिंग, रेप आणि सेक्शुअल ॲब्यूजच्या खऱ्या-खुऱ्या कहाण्या जनतेसमोर येणं तमिळनाडू सरकारला अजिबात परवडणारं नव्हतं. त्यामुळंच शंकरच्या डायरीवर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालण्यासाठी वारंवार विघ्न आणण्यात येत होती. नकीरनच्या संपादकांनी या पुस्तकावर बंदी आणली जाऊ नये म्हणून सेशन्स कोर्ट आणि हायकोर्टात त्यांच्या विरोधात निकाल लागूनही थेट सुप्रीम कोर्टापर्यंत आपली बाजू लढवली. या सगळ्याचा त्यांना शेवटी त्यांच्या बाजूनं निकाल लागण्यात याची परिणती झाली आणि शेवटी 7 ऑक्टोबर 1994 रोजी सुप्रीम कोर्टानं नकीरनच्या संपादकांच्या बाजूनं निकाल देत पुस्तकाच्या प्रकाशनाला गो अहेड दिला. साधारण 300 पानांचं हे पुस्तक त्यांनी रेडीज करून ठेवलेलं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल आल्यावर त्यांनी लगेच ते प्रकाशित केलं आणि ते प्रचंड बेस्ट सेलर ठरलं. म्हणजे तमिळनाडूचंच नाही तर जगभर जिथे-जिथे तमिळ लोक होते, त्या सगळ्यांकडनं या पुस्तकाला मागणी होती. त्यामुळे त्याच्या बऱ्याच आवृत्त्याही निघाल्या. दुसरीकडं ऑटो शंकर हा फाशीची वाट बघत सालेम जेलमध्ये होता. शेवटी 27 एप्रिल 1995 रोजी त्याला फाशी चढवण्यात आलं. पण असं म्हणतात, की शेवटच्या श्वासापर्यंत शंकरला अशी आशा वाटत होती, की कुणीतरी पॉलिटिशियन काहीतरी जुगाड करेल, काहीतरी सेटिंग करेल आणि त्याला जेलमधून सोडवेल. मित्रांनो, मराठी क्राईम कथेचा हा ऑटो शंकरचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कळवा. तुम्ही तुमचा फीडबॅक मला तुम्ही ज्या कोणत्या ॲपवर हा पॉडकास्ट ऐकतायत त्याच्यावर कमेंटद्वारे कळवू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरही तुम्ही मला कनेक्ट होऊ शकता. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचा ॲड्रेस आहे niranjan_selfmade. येस, पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग खतरनाक केससोबत. तोपर्यंत टाटा.